नमस्कार. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. काहीच दिवसांपूर्वी आपल्या समोर एक बातमी आली होती. ती बातमी अशी होती की दादरमधलं मच्छी मार्केट हे बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी पाडलं. का पाडलं हाच आजच्या आपल्या व्हिडिओचा हा विषय आहे, मुलाखतीचा विषय आहे. आणि त्यासाठीच आज आपल्या भेटीला आलेले आहेत भावेश वैती. भावेश वैती हे अखिल भारतीय कोळी समाज आणि संवर्धन संघटनेचं प्रतिनिधित्व करतात. तर भावेशजी, आम्हाला सांगा, हे मार्केट जे पाडलं त्यामागे नक्की बीएमसीचं कारण काय होतं? महानगरपालिकेचं कारण एकच आहे की तिथे जी आता तो जो भाग आहे परेळ आणि एल्फिन्स्टनचा, तो दादरचा जो भाग आहे, तो आता पुनर्विकास होऊन तिथे डेव्हलपमेंट झाले, तिथे मोठमोठे कॉर्पोरेट ऑफिसेस होत आहेत आणि त्या कॉर्पोरेट ऑफिसेसला काहीतरी त्रास होतो असं त्यांचं सांगणं आहे. प्लस बाजूला ज्या वस्त्या वाढलेल्या आहेत, आता नवीन नवीन ते जे टॉवर्स झालेले आहेत तिथे काही रहिवासी आलेले आहेत राहायला. त्यांनी म्हणजे 3 वर्षापूर्वी पासून हे चालू आहे, जय महाराष्ट्र चॅनल आणि इतर चॅनलवरती हे सर्व आलेलं होतं की तिकडच्या रहिवाशांना त्रास होतो त्या मासलीच्या वासाचा आणि त्यामुळे त्यांनी ही कारवाई केली असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्या महिलांना त्यांनी ती कारवाई करत असताना, तोडत असताना कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही, या कोणत्याही प्रकारचं त्यांना कुठली नोटीस वगैरे दिलेली नाही. त्यांनी फक्त एक साधारण अगोदर येऊन फक्त एक पेपर दिलेला होता आणि त्याच्यामध्ये त्यांना सांगितलेलं की काहीतरी इथे आम्ही हे करायचं आहे, त्याचा सर्वे वगैरे आम्ही करतोय, एवढंच सांगण्यात आलेलं होतं. तोडणार आहेत या काय करणार आहेत ह्याच्याबद्दल कोणतीच कल्पना दिली नव्हती. आणि मुळात प्रश्न असा आहे की हे तोडायचं कारण काय आहे. कारण आपण जर पाहायला गेलं, हे जे मार्केट आहे आता त्या महिलांना ते सांगतात की ते मार्केटमधनं तुम्ही तिथून तात्पुरता तुम्ही ऐरोलीला किंवा मरोळला या मार्केटमध्ये तुम्ही शिफ्ट व्हा. आता ह्या महिलांचं म्हणणं असं आहे की त्या मरोळ किंवा ऐरोलीचं जो मार्केट आहे ते ऑलरेडी रिटेल मार्केट आहे आणि ह्या ज्या महिला आहेत ह्यांचं होलसेलचं मार्केट आहे. आता होलसेलचा हा भाग असा की आपण सप्लाय चेन जर पूर्ण बघितली मासलीची सुद्धा असते, तर मासली होलसेलमध्ये कुठून तरी विकत घेतली जाते आणि मग छोटे छोटे जे मार्केट असतात त्या होलसेल मार्केटवरती डिपेंड असतात, ज्याला आपण रिटेल बोलतो, घाऊक आणि किरकोळ. आता हे होलसेलचा बाजार आहे त्यांचा. ह्या महिला ज्या येणाऱ्या आहेत, ह्या कसं आहे, वसई हा जो पट्टा आहे तिकडची एक ताजी मासळी असते. मासळी खाणारे जे आपले समाज आहे त्यांना माहिती असेल की ही ताजी मासळी असते जी स्पेसिफिकली त्या भागात पकडली जाते. तर त्या भागातली जी मासळी असते ती रात्री पकडून ज्या बोटी लागतात, या रात्री साधारण 9-9:30ला घर सोडून त्या ज्या बोटी येणार, तशा त्या बोटीमधनं मासली जशी उतरते नायगाव वसई या भागामध्ये, ती उतरल्यानंतर तिथे लिलाव होतो. अजूनपर्यंत ऑक्शनिंगचा जो प्रकार आहे, जसा फिशरी आणि याच्या ॲग्रिकल्चरल कमोडिटीज असतो, तिथून त्या महिला त्या मासळी त्या घेतात, विकत घेतात, त्या टेम्पोमध्ये डंप करतात आणि रात्रभरामध्ये तो त्यांचा हे चालू होऊन सकाळी पहाटे बोलू शकतो की साधारण 2:30-3 वाजेपर्यंत रात्री त्या बाजारात पोचतात आणि 11 वाजेपर्यंत त्यांचं ते मासळी विकून, कारण तो होलसेल आहे, 11 वाजेपर्यंत त्यांचं मासळी विकून ते निघून जातात आणि त्याच्यानंतर तो बाजार त्यांचा आटपून जातो तिथे. आता हा बाजार असा आहे की तो बाजार पूर्वी प्लाझाच्या इथे बसलेला होता. तर तिथलं जे डेव्हलपमेंट झाले, तिथे जे प्रोजेक्ट आले, तिकडचा एरिया जसा सुशोभीकरण आपण त्याला म्हणू शकतो, जो होत गेला, जसं कोणाचं डेफिनेशन आहे की हे सुशोभीकरण आम्हाला म्हणजे हे व्यवस्थित दिसलं पाहिजे, मासळी अजूनही घाण वाटते. आता ही मानसिकता झालेली आपल्या समाजात रुढत चाललेली आहे की मासळी घाण असतं. आणि तर त्या मासले विक्रेत्यांचा जो प्रश्न होता तो माननीय बाळासाहेब ठाकरेंकडे गेला आणि त्यांनी मग तेव्हा त्यांना सांगितलं की मी तुम्हाला परमनंटली एक मार्केट बांधून देतो. आणि तसं त्यांच्या शब्दावरती ह्या महिलांनी ऐकलं आणि बहुतेक त्या महिलांचे परिवार जे आहेत हे शिवसेनेशी जोडलेले आहेत, पूर्वीपासून शिवसैनिक राहिलेले आहेत. तसे ते जाऊन तिथे त्यांनी ऐकलं आणि तिथून ह्या बाजारात जो नवीन बांधण्यात आला आणि तोही माननीय मातोश्रींच्या नावावर बांधण्यात आला आणि तिथे जाऊन त्यांनी पुढचं त्यांचं हे चालू झालं. आता त्यांचं लायसन्स जे आहे तेच जर होलसेलचं आहे, जर त्या रिटेल मार्केटमध्ये गेल्या तर त्या होलसेलचा भाव ऑब्व्हियसली ह्यांचा कमी असणार आणि रिटेलचा, तर त्या ज्या तिकडे विकणाऱ्या महिला आहेत त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे, त्यांच्यावर गदा येणार. आणि दुसरी गोष्ट, दादर जर मुळात आपण पाहिलं म्हणजे जेव्हापासून ट्रान्सपोर्टेशनचं कनेक्ट चालू झालं, म्हणजे दादर म्हणजे आत्ताचा बाजार नाही आहे. दादरमध्ये भंडारी समाज, आगरी समाज, कोळी समाज अशी ती जुनी वस्ती होती. म्हणजे दादर म्हणजे काय तर पायऱ्या, जे आपण वरचढ चढून जातो, तो माटुंगा परेळ हे जे बाजूला दलदल होती, त्या दलदलवरनं वरचढ करून जो भाग होता तो दादरचा बाजार.
आणि कसं होतं, ईस्ट इंडिया कंपनी आणि त्यांच्या वेळेपासून, म्हणजे तिथून जे मासळी त्यांना लागायची त्या हा बाजार तेव्हापासून भरतो. म्हणजे जेव्हापासून मुंबईची जी 7 बेटं जोडण्यात आली आणि हे तर जसे मार्केट डेव्हलप होत होते, लालबाग, परळ आणि नंतर मग ते, तर हा बाजार तेव्हापासून नाही, जेव्हापासून रेल्वे वगैरे डेव्हलप झाली, ट्रान्सपोर्टेशन, तर हा बाजार तेव्हापासूनचा आहे, तेव्हापासून लोक तिथे येतात. म्हणजे सिम्पल आहे, तिथे दादरमध्ये येणारी तुम्ही आता भाजीपाला सुद्धा म्हणा, तो ट्रान्सपोर्टेशननी कुठून येतो, तुम्हाला मुळात तिथे वसईची भाजी सुद्धा मिळेल जी अजूनही ऑर्गॅनिक आहे, अजूनही ऑर्गॅनिक पद्धतीने जी बनवलेली जाते भाजी, ती भाजी तिथे उतरते. तशीच ही मासळी सुद्धा येते. तर प्रश्न फक्त मासळीचा कसा आला आणि भाजीचा कसा नाही आला ह्याच्यावरती आम्हाला वाद कुठल्या दुसऱ्या समाजाशी काही घडवायचे नाहीयेत. फक्त एवढंच आहे की हा स्पेसिफिक जर वास येतो तर बाजूला सुद्धा फुल बाजार आहे, त्याचा सुद्धा घाण निघते. तर मुळात आपला समाज चाललाय कुठे आणि ह्याचाच वास का येतो, या पुढे जाऊन मासळी बाजार आता हटवला तसे इतरही बाजार हटवून दुसरीकडे कुठे स्थलांतरित करायचे हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. पण कसं आता मासळीचा वास येतो हा मुद्दा आला म्हणून त्यांना पहिलं टार्गेट केलं आणि नंतर मग दुसरे बाजार शिफ्ट करणार आहात, असं सुद्धा होऊ शकतं. ते आपण तर्कवितर्कात नाही पडलेलं बरं, पण होऊ शकतं. तर हे जे मुळात जे चाललेलं आहे ना, हे भरपूर चुकीचं आहे. कारण जर बाळासाहेबांच्या शब्दांवरती जर तिथे आली आणि आता सत्तेमध्ये जर शिवसेना आहे, महानगरपालिका त्यांच्या हातात आहे, तर त्यांनी मुळात ह्याच्यावरती लगेच तोडगा काढायला हवा होता. जेव्हाही बाजार तोडला, तर बाजार तोडताना बाजार समितीवरती जी लोक आहेत, आता जे सत्तेत आहे त्यांची बाजार समिती आहे, गार्डन अँड फिश जे मार्केट डिपार्टमेंट्स आहे, मग ह्यांची स्वाक्षरी तर घेतली असणार ना, त्यांच्याकडनं हे केलं असणार. मग ह्या सर्व जे नगरसेवक आहेत जे ह्या समितीवरती आहेत त्यांना सुद्धा हा प्रश्न जातो की हा जर होलसेल मार्केट आहे ज्याच्यावरती दुसरे रिटेल मार्केट डिपेंडेंट आहेत, पूर्ण मुंबईतले जे वसईची आणि नायगावच्या मासळीवरती डिपेंडेंट आहेत, त्यांच्या सुद्धा लोकांच्या शेवटी लाईव्हलीहूडचा प्रश्न आहे. लोकांचं जे सवय आहे ज्यांना मासळी खायची, त्यांना तुम्ही त्यांची सवय मोडायला सांगताय का, हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. तर फक्त तो प्रश्न असाच आहे की तो वाढत चाललेला आहे आणि मग तो चिघळत चाललेला आहे, कोणतंही सॉल्युशन दिसत नाहीये त्याच्यापुढे. आणि म्हणून फक्त त्या आजूबाजूला होणाऱ्या परिसराला ती घाण वाटायला लागली. त्या बिल्डरांनी जे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स तिकडे राबवले त्यांना असं वाटायला लागली की त्यांनी बिल्डिंग बांधले त्याच्यामध्ये सेल होत नाहीये, तर त्याच्यामुळे होत असेल. तर त्यांना एकच प्रश्न आहे की आपण जेव्हा आता मी बिझनेस मॅनेजमेंट हा विषय शिकवतो, मी प्रोफेसर आहे प्रोफेशननी, तर तो विषय जेव्हा शिकवताना आपल्याला एक असतं की बिझनेस जेव्हा इस्टॅब्लिश होतो तेव्हा लोकल लोकांना जॉब्स येतात, लोकल लोकांना हे इकोसिस्टम डेव्हलप होतं. या कुठेही आपण घर घेतो, या कुठेही आपण जातो, तर ऑलरेडी आपल्याला माहिती असतं की ते आजूबाजूला हे आहे, मार्केट आहे. तर मार्केट जर जुनं आहे आणि लोक जर नव्याने आलेली आहेत, तर मग हा प्रश्न उपस्थित होतो की मग ही स्ट्रॅटेजी आहे का की तुम्ही पहिला येणार, घरं विकत घेणार आणि तुमच्या बिल्डरला या अधिकाऱ्यांना कुठेतरी प्रेशराईज करून ह्या लोकांना नंतर हटवणार. मग ही स्ट्रॅटेजी झाली, ही कॉन्स्पिरसी झाली, हे ऑर्गनाइज्ड क्राईम सारखं झालं जे तुम्ही करत आहात. मग ह्याच्यासाठी ही कारवाई झाली पाहिजे की लाईव्हलीहूड पासून ते प्रत्येक प्रश्न येतात आणि मग संविधानाची प्रत्येक ठिकाणी पायमल्ली कशी केली जाते हे यातून लक्षात येतं. मला सांगा की काही वर्षांपूर्वी क्रॉफर्ड मार्केटमध्येही असाच प्रकार घडला. आता दादरचं मच्छी मार्केट आहे तेही अशाच प्रकारे तोडण्यात आलं. आणि आपण म्हणजे एक साधारण सामान्य माणसाच्या डोक्यात आहे की मुंबईचे पहिले रहिवासी हे कोळी आहेत. तर या पहिल्या रहिवाशाला मुंबईतनं कुठेतरी बाहेर हटवण्याचा, मुंबईच्या बाउंड्रीज मधनं बाहेर जाण्याचा हा कुठे कट आहे का याच्यामध्ये, जसं तुम्ही आता कॉन्स्पिरसी म्हणालात त्या पद्धतीचं काही आहे का? हो, मुळातच आम्हाला त्याची शंका दाट वाटायला लागलेली आहे. कारण कसं होतं, आता जुनी आमची जी पिढी गेली, ज्यांनी वेगवेगळ्या पक्षात कामं केली, म्हणजे जेवढेही पक्ष मुंबईत होऊन गेले, म्हणजे मुळात भाई बंदरकरांपासून ज्यांनी पहिला मुंबईतला जो मोर्चा आणला, म्हणजे कोळी समाजाचे मोठे नेते होऊन गेले, म्हणजे मुंबई बंद करण्याची ज्यांच्यामध्ये धमक होती असे व्यक्तिमत्व होते. ते पहिली मुंबई त्यांनी बंद करून दाखवली, त्याच्यामध्ये मग सर्व मराठी माणसांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि ते कोळी समाजाबरोबर हा सर्व मराठी माणूस उभा होता. कारण तो मासलीशिवाय जगूच शकत नाही. हा मराठी माणसाचा प्रश्न जेव्हा पुढे मग येत गेला, मग नंतर मग जशी शिवसेना फॉर्म झाली, बाळासाहेब ठाकरेंनं तो मुद्दा उपस्थित केला इथल्या मराठी माणसांचा, इथल्या भूमिपुत्रांचा. आता ह्या भूमिपुत्रांचा मुद्दा असा उपस्थित होता, त्याच्यावरनं संघटना, ह्या चळवळी होत्या, या चळवळी मोठ्या झाल्या, संघटना मोठ्या झाल्या. आता ह्या चळवळीचं रूपांतर कुठेतरी एक औद्योगिकरण आणि भांडवलशाहीमध्ये झालेलं आहे का असा प्रश्न येतो. आणि मग ह्या भांडवलशाहीमध्ये आणि औद्योगिकरणामध्ये काही जी जुनी लोकं होती, ज्यांचं
कन्सिडरेशन आपण ज्याला म्हणतो, म्हणजे क्विड प्रोको, कुठेतरी त्यांचं एक बेनिफिट झालेलं आहे आणि मग त्या बेनिफिटमध्ये ज्या राहिलेल्या ज्या जमिनी आहेत त्याचं सुद्धा अजून त्यांना काहीतरी त्यांचं वेल्थ स्वतःचं वाढवायचं आहे. त्याच्यासाठी पुढे जाऊन त्यांना ह्या जमिनी हव्या असतील, म्हणून आता कोळी समाजाचा जो वापर झाला तो झाला. आता पुढे आम्हाला यांची गरज नाही आहे. शेवटी हे किड्या मकोड्यासारखे आहेत. कुठेतरी कोळीवाडे आणि ह्या ज्या म्हणजे काय म्हणतात त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये हे गलच्छ वस्ती आणि वगैरे हे करतायत. मग ही आम्हाला कॉन्स्पिरसीज वाटते. म्हणजे सिंपल आहे, कुठल्याही कोळीवाड्यातलं मार्केट असून दे, कुठल्याही कोळीवाड्यातल्या सोयी सुविधा असून दे, तर तिकडे कॉर्पोरेशनचे फंड्स असतात, तिथे तिकडच्या स्थानिक याचे फंड्स असतात. मग तिथे तुम्ही एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या फंड्सनी किंवा SRAच्या फंड्सनी तिकडे तुम्ही कशाला तिकडचे जे शौचालय आहेत, मार्केट आहे ते बांधत सुटलात. मग हळूहळू ही कॉन्स्पिरसी सारखंच आहे की तुम्हाला या जमिनी हव्या आहेत आणि हे जे मार्केट आहे ते हळूहळू तुम्हाला बाहेर शिफ्ट करायचं आहे. म्हणजे त्यांचं हे सुद्धा आहे की मेगा ट्रान्सपोर्टेशन प्रोजेक्ट जे आपल्याकडे चालू आहे त्याच्यामध्ये मग करंजासारखा जो पट्टा आहे, आता तिकडे बरेच कोळीवाडे आहेत हे आहेत आणि तिकडे ॲक्च्युअलमध्ये तुम्ही बघायला गेलं तर तिकडे पर्सिन नेट आणि ट्रॉलर या मोठ्या बोटी असतात. म्हणजे तर या मोठ्या बोटी म्हणजे इंडस्ट्रीयल मेकॅनाइज्ड बोट्स आपण त्याला म्हणतो. इथे कुठेतरी परंपरागत मच्छीमारी करणार आहे त्याला तुम्हाला इंडस्ट्रियलायझेशनमध्ये आणायचं आहे का? मग त्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट लॉबी इंटरव्हीन करायची आहे का? मग तुम्हाला त्या पूर्ण सिस्टमलाच या फिशरीच्या चेंज करून तुम्हाला कॉर्पोरेट कंपनीजच्या हातात फिशरी द्यायची आहे का? आणि त्याच्यासाठी हा चाललेला खटाटोप आहे का? याची दाट संकेत आम्हाला हे येते आणि त्याची शक्यता नाकारता येतच नाही की ही कॉन्स्पिरसी आहे. आणि जर त्यांच्याकडे तशी कॉन्स्पिरसी नसेल तर ह्या ज्या संघटना आहेत, कोणतेही पक्ष त्याच्यामध्ये असो, मग त्यांनी सरळ उतरावं आणि कबूल करावं की असं आमचं काहीच मनसुबे नाही आहेत आणि आम्ही तुम्हाला हे करणार. आणि तसे त्यांनी GR काढावे. कारण कसं आहे, आत्तापर्यंत हेच असतं की कोणतीही असं मार्केट तोडलं मग ते कोणत्या तरी अधिकाऱ्याकडे गेले, मग ते अधिकारी हे वेगळं काहीतरी सांगतात. आता अधिकाऱ्यांमध्ये आणि जे सत्तेमध्ये लोक बसलेत ह्यांच्यामध्ये संगनमत आहे का की अधिकारी त्यांची मनमानी करतायत आणि प्रोजेक्ट्स आणत आहेत? ह्याच्यामध्ये आम्हाला संगनमत दिसत नाही. कारण अधिकारी वेगळं बोलतो आणि तिथे बसणारे जे नेते आहेत ते वेगळे बोलतात, पक्षाचे कार्यकर्ते वेगळे बोलतात आणि मग तिथे आम्हाला मग कुठेतरी एकीकडनं बोलतात ना, हम यहाँ से टपली मारो और उधर से तुम रोने का नाटक करो, असं काहीतरी चालू आहे का असं आम्हाला शक्यता वाटते. आणि मग त्याचा खेळ चालू आहे. मग हा खेळ कधी संपणार आहे? आम्हाला अक्षरशः कंटाळा आलाय समाजाला या सर्व गोष्टींचा. आणि कोळी समाज बघितला तर वर्षानुवर्ष हा शिवसेनेच्या पाठीमागे राहिलेला आहे. म्हणजे शिवसेनेला जी मतं मिळाली त्यामध्ये कोळी समाजाचा एक मोठा भाग आहे, पण तरी देखील BMCत शिवसेनेची सत्ता आहे. मग का वाटतं असं? BMC असं का वागते कोळी समाजाशी? शिवसेना म्हणजे महाराजांच्या नावाने उभी राहिलेली सेना आणि शिव कोळीवाडा म्हणजे शिवाजी महाराजांच्या नावाने उभा असलेला कोळीवाडा म्हणू शकतो. किंवा शिवचा दुसरा अर्थ हा सुद्धा आहे की हद्द मुंबईची, पण ते शिव नाव आहे त्याच्यामध्ये. तो शिव कोळीवाडा म्हणजे शिवचं सायन. हा शिव कोळीवाडा तोडला तेव्हा सुद्धा सत्तेत शिवसेनाच होती. म्हणजे पहिला कोळीवाडा जर आमचा तुटतोय आणि त्या शिव कोळीवाड्यांनी शिवसेनेला मोठं केलं. आज तिथे जे जेवढे वॉर्ड आहे तिकडे शिवसेना उभी राहिली. शिवसेनेला तिकडच्याच लोकांनी मोठं केलं असं सुद्धा आपण म्हणू शकतो. जर मुंबईचा बाउंड्री आपण जी बोलतो, मुंबईच्या या 7 बेटांची जी बाउंड्री आहे, माहीम आणि शिव आपण ज्याला म्हणतो जॉग्राफिकली बघायला गेलं तर भौगोलिकदृष्ट्या, मग त्या बाउंड्रीवरचा पहिला कोळीवाडा जर तुटतो तर बाकीचे कोळीवाडे तुटायला किती टाइम लागणार? आणि जर त्यासाठी भूमिपुत्रांसाठी उभा राहिलेला पक्ष जर ते म्हणतात रिडेव्हलपमेंट, पण डेव्हलपमेंटचं डेफिनेशन काय आहे? जो मासेमारी विलेज आहे त्याला मासेमारी का नाही ठेवायची आहे तुम्हाला? मग आम्हाला कधी कधी हा पण प्रश्न पडतो की आमचा समुद्र बुजवला, म्हणजे आमचं मिठागर होते, शिव कोळीवाड्याला आगर होते, बाजूला समुद्र होता, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट आली. मग ह्या चळवळींसाठी मग सेनेनी काही केलं का नाही? इतके वर्ष सत्तात आहेत, मग त्यांनी ॲटलिस्ट आमच्या बोटी जाण्यासाठी एक नाला बांधू शकत नाही. आत्ताही तिकडे जागा आहे. आत्ताही तुम्ही चुनाभट्टी स्टेशनच्या इथून तो नाला जातो सोमय्याच्या ग्राउंडच्या इथून, तो पुढे लोकांना नाला वाटतो, पण तो नाला आहे का? तुम्ही जर तो पूर्ण भौगोलिकदृष्ट्या बघितलं, तुम्ही चुनाभट्टी आणि चेंबूरवरनं येता तर मधून दिसणारे ते गटार वाटतं लोकांना, पण ते गटर नाही आहेत, जुने पाण्याचे स्रोत आहेत. म्हणजे मिठी नदी आपण जी म्हणतो, जी उगम पावते नॅशनल पार्कमधनं आणि येते, ह्याचे हे स्रोत आहेत. हे पाणी पावसाचं बाहेर जाण्यासाठी नॅचरल फ्लो आहे. मग हा नॅचरल फ्लो ब्लॉक करून, आणि आत्ता तुम्ही नवीन कन्स्ट्रक्शन जर पाहिले तर जे मेगा प्रोजेक्ट्स बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बांधलं आणि बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स बांधल्यानंतर तुम्हाला बांद्रा ईस्टमध्ये जे पाणी भरण्यात दिसतं आत्ता, ते जुन्या हाऊसिंग बोर्डच्या कॉलनीज आहेत. म्हणजे कुठेतरी इथे
हाईटवरती बांधायचं, मग दुसरीकडे पाणी शिरणार, मग तिथे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स आणायचे, तिथे हाईटवरती आणणार. मग हे काहीतरी इथे कॉन्स्पिरसीज चालू आहेत. आणि मग जे तिकडचे आता बंद्रा ईस्टला बघायला गेलं मराठी व्यक्ती आहेत, दादर लालबाग वगैरे हे सगळे मराठी माणसंच आहेत. मग त्यांच्यासाठी इकडे जिंकून तुम्हाला देत आहेत ही मराठी माणसं, ही कोळी माणसं जी तुमच्या पाठीशी उभी राहिली. मग ही कॉन्स्पिरसी का नाही म्हणायची? आणि हळूहळू मग जसं तुम्ही म्हणालात की मराठी माणसांना हळूहळू मुंबई बाहेर फेकण्याचा कट कारस्थान असू शकतं. आणि मराठी माणूस म्हणजे कोण? तर आम्ही बऱ्याच वेळेला आम्हाला प्रश्न विचारण्यात येतो, तुम्ही फक्त कोळी कोळी करता. आता प्रश्न फक्त कोळ्यांचा नाही, तो दिसून येतो. पण जर तुम्ही इकडचे मुंबईचं पूर्ण भौगोलिक हे बघितलं तर इथे ताडामाडाची जे वाड्या होत्या त्या भंडारी समाजाच्या होत्या, मिठ अग्र होती आगरी समाजाची होती. तसे हे सर्व समाज जे आहेत ते एकमेकांवरती डिपेंडेंट होते, याचे मार्केट्स होते. हे डिपेंडेंट जे समाज आहेत, या समाज म्हणूनच म्हणजे आपण अलुत्तेदार आणि बलुत्तेदार म्हणतो, या 18 पगड जाती म्हणतो, या समाजांनाच घेऊन तर भूमिपुत्र ही व्याख्या आली, स्वराज्याची व्याख्या आली. मग स्वराज्य कोणाचं आहे, स्वराज्य कोणाचं आहे, भूमिपुत्र कोण आहोत ह्याचं डेफिनेशन द्या ना. मग तुम्ही जेव्हा डेव्हलपमेंट मॉडेल बनवता आणि भूमिपुत्रांची व्याख्या मांडता, मग डेव्हलपमेंट कोणासाठी नक्की आहे हा प्रश्न येतो आमच्यासाठी, सर्वसामान्य जनतेसाठी. पण मला सांगा भावेशजी, बाळासाहेबांनी कोळी समाजाला नेहमी मदत केली, कोळी समाजाच्या ज्या काही व्यथा आहेत त्या ऐकून घेतल्या, तर आता उद्धव ठाकरे जे आहेत ते या सगळ्याकडे दुर्लक्ष का करतायत? कारण त्यावेळेला फक्त मुंबईपुरती शिवसेना मर्यादित होती, पण आता राज्यात सत्तेमध्ये शिवसेना आहे, BMC मध्ये शिवसेना आहे. मग तरी या सगळ्या गोष्टीकडे, या कोळी समाजाच्या व्यथांकडे कानाडोळा का केला जातोय? मुळात प्रश्न असा आहे की बाळासाहेब जेव्हा होते त्यांनी चळवळ उभी केली मराठी माणसांची. म्हणजे ते अक्षरशः रस्त्यावरती उतरून त्यांनी काम केलेलं आहे, लोकांबरोबर जोडले. म्हणजे अक्षरशः मराठी थिएटर्स असो की कोळी समाजाचे प्रश्न असो, म्हणजे त्यांच्या घरात कोळी समाजाची लोकं पडलेलीच असायची. तर त्यांनी ज्या पद्धतीने पूर्ण जी चळवळ उभी केली मराठी माणसांची, मग स्थानिक लोकाधिकार समितीमध्ये नोकऱ्या लावणं, हे लावणं मराठी माणसांना वगैरे, ते त्यांनी ती मोठी चळवळ उभी केलेली. आता मुळात उद्धव ठाकरेंचं तसं बॅकग्राऊंड बघायला गेलं तर शिवसैनिक आणि बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र ह्याच्या पुढे त्यांचं कार्य, म्हणजे एक मी मुंबईकर अभियान सोडला तर बाकी त्यांनी लोकांशी किती जोडले. म्हणजे फक्त कसं होतं की काही कोळी समाजाचे नेते जे पूर्वीपासून बाळासाहेबांकडे जात, ते बाळासाहेबांचे पुत्र म्हणून ह्यांना मानत होते. मग मुळात असाच प्रश्न आला की बाळासाहेब नसताना अनंतरेंना तिकीट न देता एकनाथ शिंदेंना तिकीट दिलं आणि मग अनंतरेंना डावलण्यात आलेलं. आता हे कोळी समाजाचे जे नेते होते ह्यांना प्रत्येकाला डावलण्यात आलं असं सर्वत्र दिसून येईल तुम्हाला. मग कुठेतरी त्यांनी त्यांचे जे जवळचे निकटवर्तीय लोक आहेत त्यांच्यामध्येच ते फिरत राहिले. त्यांनी मग समाजातली जे नेते होते त्यांच्याबरोबर ते जोडलेच नाही. आणि मग त्या चुकीच्या लोकांबरोबर ते राहिले असं आमचं सरळ आम्हाला दिसून येतं की ते जर म्हणजे ठाकरे परिवाराने जो कोळी समाज हा जो एक संगनमत झालेला, म्हणजे एकविराईचे पूजक आहेत, ते कुलदैवता मानतात एकविराईला, मग त्यांनी जर आमच्याबरोबर जर आले असते, आमच्याबरोबर जर बसले असते आणि प्रश्न समजले असते. आता कसं आहे त्याच्यामध्ये प्रश्न असा पण आहे की त्यांनी ज्यांना तिकीटं दिली, म्हणजे हेमांगी वरळीकर या उपमहापौर आहेत, तर ही लोक ते प्रश्न घेऊन जात आहेत का, हा एक भाग. आणि त्याच्यासाठी उद्धव ठाकरे खरंच त्यांना कसं आहे, एक चीफ मिनिस्टर म्हणून किंवा एक संघटनेचे अध्यक्ष म्हणून तुम्ही त्यांना खडेबोल सुनावताय का की बाबा आमचे प्रश्न घेतले जात आहेत का, म्हणजे समाजाचे प्रश्न तुम्ही आमच्याकडे घेऊन या, हे मोर्चे का निघतायत, हे त्यांनी विचारायला हवं होतं. ते लोकांमध्ये आले पाहिजे, लोकांशी भेटले पाहिजे, तेव्हा त्यांना समजणार. कोळीवाड्यांमध्ये जर आले आणि ते जर कोळी समाजाच्या समस्या समजल्या तर हे. दुसरा भाग याचा हा पण होऊ शकतो की नुकताच तुम्हाला माहिती आहे की दिबा पाटलांचं जे आंदोलन, दिबा पाटलांचे नाव जे आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यात यावं, याचं जे आंदोलन नुकताच झालेलं आहे. आता त्या आंदोलनाची तुम्ही पार्श्वभूमी सर्व पाहिली, सर्व जर हे पाहिलं तर सर्व ज्या संघटना भूमिपुत्रांच्या होत्या हे तिथे जोडल्या गेल्या. आणि त्या संघटना जेव्हा जोडल्या तेव्हा लाल टोपी घालून आणि जे हे करून ज्या महिला आणि जो अथांग सागर तिकडे दिबा पाटलांच्या नावांना, कारण त्यांनी तसं कार्य केलेलं, त्यांचं कार्य मोठं होतं, ते तिथले हे होते. आणि आज नवी मुंबईमधला जो माणूस तो एक स्वाभिमानाने जगतोय हे त्यांच्या दिबा पाटलांमुळे होतं. आणि बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचं साथ दिलेली होती. तर तसं तुम्ही सुद्धा तो मान ठेवायला हवा होता आणि हे करायला पाहिजे होतं. तर त्यांच्यामुळे ह्यांचा इगो हर्ट झालाय का, की त्याच्यामुळे मग ते ह्या गोष्टींकडे म्हणजे ह्या समाजाकडे दुर्लक्ष करतात असं आम्हाला वाटतं.
म्हणून जर त्यांना तसं नसेल तर त्यांनी यावं, त्यांनी समोर यावं आणि त्यांनी तसं बोलावं. आणि जर तुमच्याकडे सुद्धा बाकी पक्षांसारखी तुम्ही चीफ मिनिस्टर आहात, तुमच्याकडे सुद्धा तुमचे IT विंग असणार, तुमच्याकडे हे, तर हे प्रश्न जातच नसतील असं होऊच शकत नाही. कारण आज प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघणार सोशल मीडिया आहे आणि सोशल मीडियावरती आज ते व्हिडिओज बनवणारा जो ग्रुप आहे, म्हणजे व्हायरल व्हिडिओज जे बनवतात, टिकटॉक असो, इंस्टाग्राम असो, ह्याच्यावरती प्रत्येक व्यक्ती हे जर पोस्ट करत आहेत आणि हा जर बज क्रिएट होता, हा युवा पुढे जाऊन वोटर होणार आहे. मग तुम्हाला जर पोचायचं असेल तर तुम्ही पोचू शकता, पण तुम्ही जर दुर्लक्ष त्याच्याकडे करताय म्हणजे तुम्ही कोळी समाजाला किडामुंगी समजून तुम्ही कुठल्या तरी तुमच्या आजूबाजूला जी चौकडी बसवली त्यांच्याबरोबर राहून तुम्ही जर दुर्लक्ष केलं तर मग कधीतरी तुम्हाला सुद्धा पाय उतार व्हावा लागणार. आम्ही बाळासाहेबांना वरती ठेवलेलं, तुमच्यावरती विश्वास ठेवलेला त्यांचे पुत्र म्हणून, पण जर ते आमचं कार्य करत नसणार आणि जर भूमिपुत्र ही व्याख्या म्हणून जर ही शिवसेनेची चळवळ होती, स्वराज्य म्हणजे आपलं स्वतःचं राज्य, ही जर चळवळ होती, तर स्वतःचं राज्य म्हणजे स्वराज्यातले इथले खरे शिलेदार तर इथले मराठी माणसं आहेत, तिथले कोळी, आगरी, भंडारी, ईस्ट इंडियन जो समाज आहे ते भूमिपुत्र आहेत. आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा जो मुद्दा होता, म्हणजे महाराज हा शब्द टाकण्यासाठी शिवसेना म्हणते की आम्ही टाकलं, पण ते निकोलस अल्मेडा, गॉडफ्रे पिमेंटा, ते वॉचडॉग फाउंडेशनचे हे आहेत, त्यांनी हा प्रश्न नेलेला आणि त्यांनी पत्रव्यवहार केलेला. तेव्हा ते महाराज म्हणजे इतके वर्ष तुम्हाला जाग नव्हती आली, पण त्यांनी जेव्हा हे केला आणि हे सर्व जे लोक आहेत, ईस्ट इंडियन समाजाचे असो, कोळी समाजाचे असो, हे सर्व शिवसैनिक राहिलेले आहेत, शिवसेनेचे नगरसेवक राहिलेले आहेत आणि हे राहिलेले आहेत. पण आज ह्या लोकांना हे जर चळवळ करत आहेत म्हणजे ह्यांना कुठेतरी तुम्ही पदावरती घेतलं नाही, तुम्ही त्यांना हाकलून लावलेले, तुम्ही दुर्लक्ष केलेलं आहे, हा सरळ हे होतं की तुम्ही आमच्याकडे कोणत्याही कारण असो, दिबा पाटलांचा मुवमेंट असो, की आम्ही जे हे लढे करतोय, तुमचं जे डेव्हलपमेंटची व्याख्या आणि आमच्यामध्ये जे हे तो असं, आणि तुम्हाला तुमचं डेव्हलपमेंटचं डेफिनेशन तुम्ही जे तुमच्या लोकांवर घेऊन घेतलेलं आहे ते पुढे न्यायचं असेल म्हणून आमच्या समाजाला डावलण्यात येत आहे. हा सरळ आमचं मत झालेलं आहे. आता मला असं विचारायचं आहे की तुम्ही डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्सबद्दल बोललात, तर त्या पर्टिक्युलर एरियाजमध्ये जिथे मासेमारी केली जाते तिथे हे प्रोजेक्ट्स आणता असं तुम्ही आत्ता बोलण्यातनं बोलून गेलात, तर मग याचा तोटा कोळी समाजाला कसा होणार आहे? कसं आहे, मुळात बघायला गेलं तर भारत ह्यांनी, आपण युनायटेड नेशन्स बरोबर सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी सिग्नेटरी आहोत. म्हणजे आपण जर युनायटेड नेशनचा भाग आहोत म्हणजे आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट मॉडेल आणलं पाहिजे. मग डेव्हलपमेंट आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये फरक काय आहे हा सुद्धा समजून घ्यायचा भाग आहे. मग आपण जेव्हा हे प्रोजेक्ट्स आणतो, म्हणजे कोस्टल रोड झाले, कोळीवाड्यांचे आता कोळीवाडे मुळात बघायला गेलं तर आदिवासी समाज आहे, शेड्यूल ट्राईबमधनं त्यांना काढण्यात आलं, ही सुद्धा आम्हाला कॉन्स्पिरसी वाटते. नंतर OBC मधनं त्यांना काढण्यात आलं, कारण कसं असं शेड्यूल ट्राईब जेव्हा असतो तेव्हा मग कसं आदिवासी म्हणून ते आत्ता कुठेतरी सरकारला जाग आली की कांदळवन संरक्षित करायला पाहिजे. आत्ता कुठेतरी जाऊन आपलं जे सत्तेत असलेले पक्ष आहेत ते म्हणायला लागले की आपल्याला रामसार आणायचं आहे, जे रामसार कन्व्हेन्शन वाईज आपल्याला लँड्स वगैरे आपल्याला हे करायचं आहे. आत्ता तुम्हाला जर लक्षात येतं तर फक्त एक स्पेसिफिक लोकेशन का घेत आहे, समाज इकडे ऑलरेडी रामसार कन्व्हेन्शनच्या वाईज पूर्णपणे त्या पाण्याच्या पाणथळ जमिनीच्या स्रोतावरती डिपेंडेड असा आदिवासी समाज आपल्याकडे ऑलरेडी आहे, पण तुम्हाला ते लँड ग्रॅब करायचे आहे म्हणून तुम्ही ते डिक्लेअर करत नाहीये अशी दाट शक्यता वाटते. म्हणजे रामसार कन्व्हेन्शन नवीन असलं पण ते कन्व्हेन्शन लागू झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावरती काम करायला पाहिजे होतं. मग कधी कधी हाच प्रश्न येतो की ठीक आहे, आपण हा रडत असतो की बाबा पॉलिटिकल पार्टीजचे जे पॉलिटिशियन आहेत ते शिकलेले पाहिजे, त्यांना जर माहीत नाही, पण जे अधिकारी आहेत, IAS IPS ऑफिसर्स आपले जे होतात, IRS IFS जेवढे पण फॉरेस्ट डिपार्टमेंट, ह्यांना तर ह्या माहिती आहेत. मग हे लोक, हे जे ब्युरोक्रॅट्स आहेत, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडीमध्ये बसणारी लोक आहेत, ह्यांना तर ह्याच्याबद्दल स्टडी असायला हवा. मग ह्या स्टडीजच्या बेसिसवरती जर हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट मॉडेल जे आणायला पाहिजे त्या बेसिसवरती ह्यांचे प्रोजेक्ट्स का होत नाही. म्हणजे मध्यंतरी मी RTI टाकला की फिशरी हाऊसिंग प्रोजेक्ट्स या फिशरी विलेजेससाठी, तर फिशरी डिपार्टमेंटच्या अंडर पहिली गोष्ट जे कोळीवाडे आहे ते फिशरी डिपार्टमेंटच्या अंडर असले पाहिजे किंवा रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या अंडर असले पाहिजे, राईट. कारण तो रेव्हेन्यू जनरेशनचा भाग झाला तो, म्हणजे आणि मग ते नगरपालिकेच्या अंडर कसे, मग ते तिकडे, मग त्यांचा जो उदरनिर्वाह आहे तर कशावरती आहे. आणि मग कसं आहे, मग त्याच्यामध्ये हा मुळात प्रश्न की लोकांना इतके वर्ष झाले, तुम्ही जसे म्हणालात की मुंबईतले कोळी समाज हा जुना समाज आहे. हो, आम्ही जुना समाज आहोत. म्हणजे नालासोपाराचं जे जुनं बंदर आहे, सोपाराचा इतिहास पाहिला, चेऊलचा इतिहास पाहिला आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांचा आरमार पाहिलं, तर आमचा समाज तेव्हापासून आहे. आम्ही स्थलांतरित नाही झालो. म्हणजे मिठाचा आगर, या मिठाचा जो पूर्ण इतिहास जर तुम्ही पाहिला तर 5000 वर्षाचा इतिहास आहे. आज आगरी समाज म्हणजे गुजरात आणि महाराष्ट्र आणि पुढे जाऊन खाली गंगापुत्र आणि मुगावीरा हे जे समाज आहेत,
हे सर्व जे समाज आहेत पाण्याच्या स्रोतामध्ये काम करणारे समाज आहेत. म्हणजे हे सर्वच समाज, मग त्याच्यातल्या काही समाजांना तुम्ही एस टीमध्ये ठेवणार का काय, आणि मग त्याच्यामध्ये जात पडताळण्या समिती वाईज तुम्ही मग ते चेक करणार की खरंच ह्याच्या पूर्वजांचं जातीवरती तिकडे नोंद होती का. नव्हता हो आमचा समाज शिकलेला, नव्हता आम्हाला माहिती म्हणून तुमच्यावरती विश्वास ठेवला. आणि मग जेव्हा ते हे डेव्हलपमेंटची व्याख्या येते तर आम्हाला कसं मायबाप सरकारची जे आपल्याला अंग्रेजांपासून सवय आहे तशी अजूनही सवय आहे आमच्या समाजामध्ये. आम्ही मान्य करतो की आमच्या समाजातल्या लोकांना मायबाप सरकारची सवय आहे आणि म्हणून ते अजूनही सरकारवरती विश्वास ठेवतात. पण आम्ही जर तुमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे तर आम्ही हे मान्य करतो की आमच्या चुका झाल्यात का, आणि जर झाल्या असतील तर हे जे युनायटेड नेशन्सचे जे मॉडेल आहेत की आज आपण कुठेतरी हे क्लायमेट चेंज होत आहे, ग्लोबल वॉर्मिंगचं आपण हे करत आहोत, मग त्याच्यामध्ये क्लायमेट चेंज होत असताना पहिले जाणार हे कोळीवाडेच, कारण ते किनारपट्टीला वसलेले आहेत. मग हे जर जाणार आहे तरीही तुम्ही असे जे प्रोजेक्ट इथे आणताय, मग तुमचं पॉलिसी काय आहे नक्की. या जे इकडे बिल्डिंग उभ्या राहणार आहेत पुढे, या ज्या लोकांना तुम्ही इकडे प्रोजेक्ट्स आणणार आहेत, हे प्रोजेक्ट राहणारच नाही असा जर अहवाल कुठून तरी येतो, मग त्याच्यावरती तुम्ही ब्रसुद्धा काढत नाही. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आम्ही आता कोस्टल रोड होतं, तुम्ही आत्तापर्यंत फक्त कोस्टल रोड म्हणत आलात, पण तुम्ही बांधताना तर कोस्टल प्रोजेक्ट बांधलं. प्रोजेक्ट आणि रोडमध्ये हाच फरक आहे की रोड म्हणजे फक्त रस्ता, तुम्ही स्टील बांधणार होतात आणि त्याच्यावरनं तो हे घेऊन जाणार होतात. पण तुम्ही तिकडे काय करताय, तुम्ही सायकलिंग ट्रॅक बनवताय, तुम्ही तिकडे गार्डन हे टाकताय. म्हणजे तुमचा मोठा मेगा प्रोजेक्ट आहे जे तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही मान्य केलेलं नाही आहे. आणि हे प्रोजेक्ट आणत असताना तुम्ही लोकांनी गव्हर्नमेंटने विचारलं की एन्व्हायरमेंटल नॉर्म्सप्रमाणे सोशल इम्पॅक्ट असेसमेंट आणि एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट कुठे आहे. तर तो रिपोर्ट आम्ही सुद्धा वाट बघतोय त्या रिपोर्टची. आणि दुसरी गोष्ट, रिपोर्ट जेव्हा बनवायचा असतो तो गुगल मॅप्स बनवता नाही येत ना, किंवा फक्त वरच्यावर सर्वे करून सर्व लोक आमची अजून आमचा समाज अडाणी आहे की अजून तो हे नाही. तर तुम्ही सर्वे करताना इथल्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत, मुंबई युनिव्हर्सिटी आहे, टाटा इन्स्टिट्यूट आहे, ह्यांच्या मार्फत करून लोकांमध्ये मिळून का नाही करत. म्हणजे जेव्हा मी कॉन्स्पिरसी हा शब्द वापरतो, तुम्ही कुठली तरी बाहेरून दुसरी युनिव्हर्सिटी आणता, ती रेकग्नाइज्ड नाही रेकग्नाइज्ड, त्याचे खरंच रिसर्च इंटरनॅशनल रिसर्च आहे, आपल्याकडे IITs वगैरे सारख्या संस्था आहेत, मग ह्यांच्याकडनं आपण एन्व्हायरमेंटल अनालिसिस वगैरे हे करत का नाही आहोत आणि इतर कुठल्या तरी संघटनांना देतोय. म्हणजे सिम्पल आहे, मग ही कॉन्स्पिरसी वाटावी का नाही. म्हणजे ह्याच्यामध्ये मग मोठी कुठलं तरी षडयंत्र असू शकतं, ह्याची दाट शक्यता येते आम्हाला. आणि जर नसेल, हेही सुद्धा सांगतो, आमचा समाज अजूनही विश्वास करतो की बाळासाहेबांनी भरपूर मदत केली, मी एक मराठी माणूस म्हणून. पण जर तसं नसेल तर तुम्ही आमच्यामध्ये या आणि आम्हाला समजावा ना. प्रॉब्लेम असाच आहे की लॉ जेव्हा बनतात, कायदे जेव्हा बनतात, तेव्हा त्याच्यामध्ये एवढे हे टाकलेले असतात, कलमं टाकलेली असतात, इफ अँड बट्समध्ये जो खेळ असतो त्या खेळामध्ये मग आमचा समाज फसतो. आणि त्याच्यामध्ये मग ते मराठीमध्ये कधी इंटरप्रिटेशन असतं, आणि मराठीमध्ये असेल तर मग ती हार्ड कोर स्पेसिफिक मराठी असते ज्याच्यावरती फक्त एक म्हणजे लिटरेचर लिहिणाऱ्या माणसांना सुद्धा कधी कधी अशी मराठी समजत नाही, असेवाले तुम्ही टर्मिनॉलॉजीज वापरता. मग सोप्या भाषेत तुम्ही समजावा ना. आज तुम्ही पार्टिसिपेशन, जेव्हापासून सुप्रीम कोर्टाने आदेश दिले की कुठलेही प्रोजेक्ट आणताना पार्टिसिपेशन, तर जनसुनावणी झाली पाहिजे, तर जनसुनावणी झाली पाहिजे. आता तुम्हाला सिंपल सांगतो, ते दिघी पोर्ट होतंय, दिघी पोर्टच्या इथे एक ती कंपनी आहे वेरिंटास म्हणून, ते वेरिंटास कंपनी तिथे ते पोर्ट येताना ते अक्षरशः तिकडे ते प्रोजेक्ट टाकलेलं आहे, ती 1000 डिग्रीजचं जर पाणी त्या समुद्रामध्ये सोडतंय. जर त्यांनी जनसुनावणी घेतली तर जनसुनावणीच्या वेळेला एकतर पहिली गोष्ट, जनसुनावणी होण्याच्या अगोदर SIA रिपोर्ट EIA रिपोर्ट असायला हवा होता, जो झालाच नाही. आणि ते पाणी जर समुद्रात जाणार आहे तर तिकडे फक्त तेवढाच पट्टा नाही ना. आज आपण बोंबील हा बॉम्बे डक, मुंबईचं जे नाव घेऊन चालणारा जो मासा आहे, त्या बोंबीलचं जे अलिबाग आणि त्या पट्ट्यामध्ये जे तिकडे जे प्रजनन होतं, जे ब्रीडिंग होतं, तो मासाच भेटणार नाहीये. कारण तो गरम पाण्याला कसं असतं, मासे जे असतात त्याला थंड पाणी आणि गरम पाणी असं तो मिक्स जो हे लागतो त्याला सुद्धा तिकडचे हे लागतात. आज तुम्ही शिवाजीचा स्टॅच्यू आणताय, तो कोरल बेल्टमध्ये आणताय, तुम्ही म्हणता त्याचा स्टडी झालेला आहे, रिसर्च झालेला आहे. मुळात आम्ही म्हणतो स्टॅच्यू जर बांधायचा तर आमच्याकडे जमीन आहे. आम्ही सांगतो ना स्टॅच्यू मोठा भव्य उंच बांधा, पण जमिनीवर बांधा. समुद्रामध्ये तुम्हाला बांधून आणि समुद्राशी खेळ करून तुम्हाला काय साध्य करायचं आहे. जेव्हा आपण मान्य करतो युनायटेड नेशन्सचा जर आपण पार्ट आहोत की ग्लोबल वॉर्मिंग आहे, क्लायमेट चेंज होणार आहेत, हे ग्लोबल वॉर्मिंग किंवा बाकीचे मुद्दे बाजूला आपण काही काळासाठी ठेवूया. पण एक कोळी समाज जेव्हा आपण एका समाज म्हणून त्याच्याकडे बघतो, तर आता हा विखरलेला आहे, एक संघटना नाहीये त्याची, एक संघटित समाज नाहीये. बरोबर. तर त्यासाठी काय प्रयत्न चालू आहे. कारण एक छोटा ग्रुप गेला किंवा एखादा माणूस गेला तर त्याचा एवढा इम्पॅक्ट पडणार नाही जेवढा एक समाज, एक संघटन म्हणून एकत्र जातो. आणि जे आज कोळी समाजामध्ये आपल्याला कुठेतरी कमी वाटते, कमतरता वाटते. बरोबर. आता झालं काय की प्रत्येक समाज या प्रत्येक जाती जमातीमध्ये कसं असतात, पोट जाती आणि जमाती उपजतात.
आणि त्याचं कारण हे असतो की त्याचा व्यवसाय काय आहे, त्याची ॲक्टिव्हिटी काय आहे आणि तो कसा, म्हणजे ते कसं असतं, आपलं एक कॉमन अंडरस्टँडिंग असतं. त्या कॉमन अंडरस्टँडिंगवरती आपण मग कसं होतं की म्हणजे कसं आहे, आमच्या समाजामध्ये सुद्धा वानेवाले, मग पाग लावणारे, असे वेगवेगळे पोट जाती आहेत. तर कसं आहे, समाज म्हणून बऱ्याच वेळेला बरेच लोक हे समाज म्हणून मासली पकडणारे, अरे पण कोळंबी पकडणारे, छोटे मोठे ते जवला पकडणारे, ह्यांच्यामध्ये आणि पापलेट सुरमई पकडणाऱ्यामध्ये फरक असतो. तर हाच प्रॉब्लेम आहे समाजाचा, की समाजामध्ये ह्या गावामध्ये बसलेले असेल तरी मोठे मासेमार आणि छोटे मासेमार हा फरक आहे. मग ह्यांच्या संघटना कसं होतं, मग त्यांचा विचार केला जात नाही, ह्यांचा विचार केला जातो. त्याच्यामध्ये मग कसं असतो, बऱ्याच वेळेला ह्या संघटना ज्या प्रश्न मांडतात तेव्हा डिझेल परतावा मिळावा, तर डिझेल परतावासाठी हे असतं की बाबा जी सबसिडी दिलेली आहे ती सबसिडी आम्हाला टायमावर भेटत नाही, आम्हाला रिटर्न बॅक भेटत नाही. आता हे झाल्या बोटींचा प्रश्न, ज्या मेकनाइज्ड आहेत, पण जे नॉन मेकनाइज्ड आहेत त्यांच्यासाठी पॉलिसीज काय आहेत, आणि फिशरीज डिपार्टमेंट सुस्त बसलेलं आहे, त्यांचं पॉलिसीज काय चालले आहेत काय नाही त्याच्यावरती लोकांना हेच माहीत नाही. किंवा स्मॉल फिशरमॅनसाठी त्यांचं कॅच पकडण्यासाठी हे म्हणतात की समुद्रामध्ये पॉल्युशन, एकीकडे म्हणतं पॉल्युशन वाढलंय आणि दुसरीकडे ह्यांचं कुठेतरी दुसऱ्या कॉन्फरन्समध्ये, मग ब्लू इकॉनॉमीमध्ये वगैरे असं काही कॉन्फरन्स असेल तेव्हा मग हे जाऊन म्हणतात की नाही पॉल्युशन नाही वाढलंय, परंपरागत मच्छीमार करणारे लोक आहेत हे फक्त किनारपट्टीला जातात, खोल समुद्रात जायला पाहिजे, मेकनाइज्ड बोटमध्ये जायला पाहिजे. मग कुठेतरी ह्यांनी एकत्र बसून पहिलं ठरवावं की छोट्या मेकनाइज्ड बोटवाले आहेत ते खोल समुद्रात जर जातात तर त्यांचे जे ब्रीड्स आहेत ते वेगळे आहेत. कसं असतं, ॲक्वॅटिक ॲनिमल्स, समुद्रामधले जे ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, मग त्याच्यामध्ये फिशेस झाले, क्रॅब झाले, श्रिम्प झाले, हे तर वेगवेगळे आहेत ना. म्हणजे आपण जसं हत्ती, घोडा, मांजर काय एक नाही आहे ना, हे वेगवेगळे जाती आहेत, तशा त्याच्यामध्ये पण जाती आहेत. आणि ते प्रत्येक जात म्हणजे त्या माशांची जात खाणारे वेगवेगळे लोक आहेत, वेगवेगळे समाज आहेत, म्हणून ह्याला प्रत्येकाला डिमांड आहे. तर ह्याच्यावरती तो विचार केला पाहिजे. आणि त्या बेसिसवरती आमच्या संघटना कशा तशा त्या विखुरल्या झालेल्या आहेत की ह्यांच्यासाठी काम करणारी एक, पारंपरिक मच्छीमारांसाठी काम करणारी वेगळी संघटना, नाकवा असतील, मोठमोठ्या बोटीवाले असतील त्यांची वेगळी संघटना, आणि मग हे कॉमन ग्राउंड्सवरती येत नाही. आणि मग त्याच्यामुळे मग आमच्या समाजात थोडा तो संभ्रम, आत्ता कुठेतरी आमचे प्रयत्न चालू आहेत की या सर्वांना कॉमन ग्राउंड्सवरती आणून कसं असतं, मग कोणीतरी त्याच्यामध्ये ह्यांच्याबद्दल ह्यांना हे वेगळी गोष्ट सांगितली, त्यांना जाऊन ती वेगळी गोष्ट सांगितली, आणि मग ते पॉलिटिक्स प्ले केलं जातं. मग हे पॉलिटिक्सच्या बियॉन्ड जाऊन आता आम्ही कुठेतरी त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहोत की बाबा जे काय आपल्यामधले वाद असतील ना, तुम्ही तुमची संघटना चालवा, तुमच्याबरोबर जे जोडलेले लोक आहेत, म्हणजे एक युनियन आहे तुमच्याबरोबर जोडलेले आहेत, तर तुमचे हित तुम्ही बघा, आणि मग आपण एक कॉमन प्लॅटफॉर्मवरती येऊन डिस्कस करूया, आपण एक विचारविनिमय करूया की आपण त्याच्यामधनं एक वे आउट कसा काढू शकतो. आणि काही ह्याच्यामध्ये थिन लाईन असते, ती थिन लाईन ही समजून घेत नाही आणि मग त्याचा ॲडव्हान्टेज कुठला तरी बाहेरचा व्यक्ती घेतो. मग ह्याच्यावरती आम्ही ते कॉमन प्लॅटफॉर्म आणणार आहोत, प्रयत्न त्याच्यावरती चालू आहेत. कसं असतं त्याच्यामध्ये, जसं प्रत्येक ह्या संघटना असतात ना, संघटनेमध्ये वरती पोचलेला माणूस, प्रत्येकाला भारतामध्ये जसं राजा व्हायचं असतं तसं ह्या संघटनांच्या प्रत्येकाला लीडर व्हायचं असतं, प्रत्येकाला नेता व्हायचं असतं. म्हणून मग कसं आहे ते आपण बोलतो ना, समन्वय समिती मार्फत असं काय करू शकतो, तशी आम्ही कोऑर्डिनेशन कमिटी वगैरे आम्ही स्थापन करून त्याचा प्रयत्न चालू आहेत. आणि आत्ता कुठेतरी जेव्हा झळ बसायला लागली, कसं असतं, कोळी समाज मुळात कष्टकरी समाज आहे, तर कष्टकरी समाजाचं तेच असतं की बाबा आपली रोजीरोटी चालली आहे, आपलं घर भागतंय. म्हणजे जमिनीचे आम्ही कधी त्या वादात पडलोच नव्हतो जोपर्यंत आमच्या घराचे प्रश्न उद्भवले नाही. तर आम्ही अशाच जमिनी लोकांना भाड्याने दिल्या, काही ठिकाणी तर राहा ना बाबा, गरीब बिचारा आलेला आहे गावावरनं, तर तो राहू दे ना. म्हणजे कोळी समाज दर्या दिला आहे, म्हणजे दर्यामध्ये राहणारा, दर्या अथांगा एवढा मोठा आहे, तर आम्हाला दर्या पाहिजे, आम्हाला दर्याचा सातबारा पाहिजे. आता लोक काही म्हणत असतात, पण दर्या आहे, दर्या मोठा आहे. दर्या जसं आमचं हृदय सुद्धा समुद्रासारखं आहे आणि आम्ही सर्वांना वसवतो. आम्ही अजूनही कोणाला सांगत नाही, म्हणजे इतर राजकीय पक्ष सांगत असतील की तुम्ही बाहेर निघून जा, आम्ही बोलतो नाही, तुम्ही वसा, आमच्याबरोबर राहा. फक्त आमच्या जमिनी आहे त्याचं सीमांकनाचा प्रश्न आहे, त्याचं सीमांकन झालं पाहिजे. आमचा गाव जसा वाढला तसा गावकीचा विस्तार झाला पाहिजे. आता कसं आहे, गाव विस्तार, मग त्याच्यावरती काही लोकांना मग ते रिडेव्हलपमेंट, तुम्ही जसं म्हणालात संघटना वेगळ्या आहेत, तर काही लोकांना रिडेव्हलपमेंट हवं आहे. तर रिडेव्हलपमेंटमध्ये मग त्यांना आलिशान घरं हवी आहेत, कारण ती मानसिकता तशी आपल्याकडे केली जाते. आपल्याकडे ते मार्केटिंग केलं जातं, इल्युजन क्रिएट केलं जातं की ओपन स्पेसेस, हाऊसेस अँड कोर्टयार्ड्स वगैरे हे सर्व जे केलं जातं ते त्यांच्याही डोक्यात बसायला लागलेलं आहे. आणि मग कसं डेव्हलपमेंटचा त्याच्यामध्ये तो सुद्धा बोलतो की ह्याला डेव्हलपमेंट म्हणतात. आणि मग काही लोकांचं असं आहे, ज्या दुसऱ्या संघटना त्यांचं म्हणणं असं की हे डेव्हलपमेंट नाही आहे. डेव्हलपमेंट असलं पाहिजे की आपलं पारंपरिक जे आहे घर, की आपली बाबा मासली सुकवायची जागा, आपल्याला चांगलं ग्राउंड भेटलं पाहिजे, आपल्याला चांगलं खेळायचं मैदान असलं पाहिजे, एक कम्युनिटी हाऊसिंग या कम्युनिटी काइंड ऑफ हे असलं पाहिजे. तर काही लोकांना कम्युनिटी हाऊसिंग पाहिजे, काही लोकांना अपार्टमेंट्स पाहिजे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरनं लोक कॉमन ग्राउंड्सवरती अजूनपर्यंत यायचे प्रयत्न करत नव्हते. पण आज जसं मी सांगितलं की
उद्या जर आपल्याला माहिती आहे की पूर्ण मुंबई डुबणारच आहोत आणि त्या आपल्या मायभूमीला, कारण इथल्या आम्ही आमचा जन्म इथला झालेला आहे, आम्ही जर असं बघायला गेलं पाहायला गेलं तर आम्ही पूर्ण इतिहास जर आमचा काढला तर आम्हीच इथले जुने पूर्वज आहोत. आमचीच जर ही जमीन आहे तर बाकी लोक जे बाहेरून आलेले आहेत ते कदाचित त्यांची गावं असतील तर उद्या मुंबईमध्ये पाणी शिरलं तर ते गावाला निघून जातील. आम्ही कुठे जाऊ शकत नाही. जास्तीत जास्त स्थलांतर काही लोक करतील, पण ते स्थलांतर सर्वायवलसाठी असणार आणि अस्तित्व पूर्ण मिटणार आहे. तर ते अस्तित्व वाचवण्यासाठी आम्ही तर हातपाय आमचे चालवायला लागणारच आहे ना. आणि शेवटी आम्हाला दुसरे गाव नाही आहेत, आम्हाला इथेच वसायचं आहे. तर त्याच्यासाठी या सर्व संघटनांना आम्ही ह्या ग्राउंडवरती एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रयत्न चालू आहे तर पाहू. मग हे जे दादरचं मार्केट तोडलं तर त्यासाठी आता तुमचा पुढचा प्लॅन काय आहे? म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या प्रकरणाशी लढणार आहात? नाही, दादरचं मार्केटच नाही, जेवढेही मुंबईतले मार्केट्स आहेत तर ऑलरेडी त्याच्याबरोबर असं जसं मुंबईचा जसा DCPRचा आम्ही प्रश्न सांगतो की मुंबईचा वेगळा कोळीवाडा आणि गावठाणांसाठी वेगळा DCPR असला पाहिजे आणि मान्य केलेलं आहे सरकारने की विलेजेस म्हणजे कसं आहे, स्लम्स विलेजेस आणि याचं डेफिनेशन व्हेरी क्लिअर आहे, आपल्या कायद्यांमध्ये ते क्लिअर आहे. ते एक्झिक्यूट करताना अधिकाऱ्यांनी ते केलं पाहिजे होतं. आता ते त्यांनी केलं नाही. ते आम्हाला डिफाईन करून सांगावं लागतं की बाबा बऱ्याच वेळेला काय होतं, हे खेळ खेळत राहतात. मग ते अधिकारी असो किंवा राजकारणी असो, मग ते खेळ खेळतात, कारण त्याच्यामध्ये मग ते काहीतरी प्रश्न काढतात की नाही. तर तसाच हा इथे सुद्धा प्रश्न आहे की हा जो जेव्हा डेव्हलपमेंट होणार तर आम्ही कोळीवाडा आणि गावठाणांसाठी वेगळा जो DCPR मागितलेला आहे आणि महानगरपालिका ते म्हणजे त्याच्यामध्ये आमच्याबाबत सजेशन घेऊन बनवत आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्याच्यावरती सर्व रेंगाळतच चालू आहे. अजून काय ते बोलवतात, कधी बसतात, कधी नाही बसत, त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात, मग राज्यकर्ते चेंज होतात, भरपूर गोष्ट. म्हणजे ही धीमी गती आहे तिकडे, ब्युरोक्रॅटिक सिस्टम ज्याला आपण म्हणतो की हार्ड अँड फास्ट आपल्याला जे सिस्टम पाहिजे. टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान एवढं पुढे गेलं, आज एका क्लिकवरती आपण काम करतो, ही कामं सुद्धा होऊ शकतात, पण त्यांच्यामध्ये ती मानसिकता पाहिजे बसण्याची. आता ते जेव्हा झालं त्याच्यामध्ये आम्ही मग मासली बाजारांचे सुद्धा मुद्दे त्याच्यामध्ये आणलेले आहेत. आणि जर तुम्ही पाहिलं वेंगुर्ला किंवा गोव्यामध्ये जे बाजार झाला, आता नुकताच पुण्याला जे मासली बाजार झाला, तर त्याचं मॉडेल आम्ही ऑलरेडी दिलेलं आहे. आणि त्या मॉडेल वाईज ऑलरेडी आम्ही तुम्हाला पार्टिसिपेटिव्ह जे डेमोक्रेसी आम्ही म्हणतो, आम्ही पार्टिसिपेट करून तुम्हाला मॉडेल्स देतोय ना की असं बांधा. म्हणजे जिथे प्रश्न डेव्हलपमेंटचे आहेत, आम्ही डेव्हलपमेंटच्या विरोधात आहेत असं कधी कधी ती रड केली जाते. आम्ही डेव्हलपमेंटच्या विरोधात नाही आहोत, पण तुमचं डेफिनेशन आणि आमच्या डेफिनेशनमध्ये फरक पडतो. तुमचं डेफिनेशन आहे, या डेफिनेशनला तुम्ही कुठेतरी प्रॉफिटेबिलिटी म्हणजे नॉट सोशल वर्क राईट बट एनी काइंड ऑफ बिझनेस, तुम्ही त्या डेव्हलपमेंटला बिझनेसमध्ये आणताय. आणि समाजाचं काम करताना वेन वी सी पॉलिटिक्स, समाज काम आहे ते फॅकल्टी ऑफ आर्ट्स आहे, एवढं सोपं कॉमन सेन्स आहे. तर त्याला फॅकल्टी ऑफ कॉमर्समध्ये आणू नका ना, तुम्ही त्याचं मार्केटिंग आणि बिझनेस का करताय. तर त्या बिझनेस मॉडेल म्हणून बघू नका तुम्ही त्याला. हां, त्याच्यामधनं तर तुम्हाला काय म्हणजे रेव्हेन्यू पाहिजे असेल, हे पाहिजे असेल, तर त्याच्यावरती आपण चर्चा करू, त्याच्यावरती आपण बसू की बाबा लोक टॅक्स भरत नाही, म्हणजे त्यांचे कधी कधी असतात की लोक टॅक्स भरत नाही, हे नाही. मग आपण जे मासली विकणारे लोक आहेत त्यांना बाजार बांधून देतो. आता त्याच्यामध्ये काही ऑथोराइज्ड आहेत, काही अनऑथोराइज्ड आहेत. आता जे पारंपरिक जे इथे वसलेली लोक आहेत ते ऑथोराइज्ड मार्केटमध्ये यायला तयार आहेत, पण तुम्ही लायसन्स देत नाही. मग बाजाराचे आमचे डेफिनेशन क्लिअर आहेत. आज पॉप्युलेशन वाढलं, बाजार आहेत तेवढेच आहेत. मग जेव्हा डिमांड येते तेव्हा कुठेतरी मग बाहेरचा कुठला तरी परप्रांतीय येऊन विकायला बसतो, तेव्हा आम्हाला चिड भरते ना आमच्या समाजाला की आमचे लोक. आणि असंही नाही, आपल्याकडे फिशरी इन्स्टिट्यूट झालेले आहेत, फिशरीज मार्केटिंग शिकलेली लोक आहेत जे फिशी विकायला तयार आहेत. ऑनलाईन सुद्धा लोक जायला तयार आहेत. फक्त प्रॉब्लेम असा आहे की ऑनलाईन गेला तर आम्ही कधी कधी रोखतो का, कारण आपल्याच मासे विक्रेत्यांवरती गदा येणार. मग कुठे ऑनलाईन जायचं, कुठे मार्केट्स पाहिजे, कारण बऱ्याच वेळेला फिशरी ही पेरिशेबल कमोडिटी आहे. ऑनलाईनमध्ये मग बऱ्याच वेळेला प्रश्न येतो की त्याचं मग वेअर हाऊसिंग केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, ती फ्रेश भेटली पाहिजे. मार्केट्समध्ये कसं असतं, एक टच म्हणजे ऑनलाईनचा जो बाकी कमोडिटीजचा जो प्रॉब्लेम आहे तो फिशरीजचा सुद्धा आहे की बाबा तुम्ही टच करून फ्रेश आहे की नाही हे तपासू शकता. आणि बऱ्याच कस्टमर्सला ऑनलाईनचा भरपूर निगेटिव्ह इम्पॅक्ट आमच्या समाजावरती पडतो की तुम्ही मासली शिळी विकता वगैरे येते. म्हणून मग आम्ही बऱ्याच वेळेला हे करतो की म्हणजे ट्रस्ट गेन करायसाठी मग काय करू शकतो, आणि आम्ही देतोय ना. म्हणजे आज वेअरहाऊसेस कसे डेव्हलप करायचे, प्रत्येक विलेजमध्ये आम्ही जो मॉडेल जसं मी सांगितलं की DCPR झाला तर प्रत्येक विलेजमध्ये बर्फाची फॅक्टरी असली पाहिजे जिकडे कॅच होतं. मग जिकडे फिश कॅच आहे तिकडे बर्फाची फॅक्टरी, तिकडे मग बाजार, मग तिकडचा होलसेलचा बाजार, आणि मग दुसरे जे बाजार आहेत ते कसे डेव्हलप, त्याचा मॉडेल्स आम्ही ऑलरेडी प्रेझेंट केलेले आहेत, दिलेले आहेत, त्याच्यावरती चर्चा केलेल्या आहेत. पण जर ते पुढे न होता दुसरंच काहीतरी कारवाई ही होते तेव्हा हे होतं. आता मुळात
सिंपल आहे. तुम्ही जसं म्हणता की दादरच्या मासली बाजार, आता सकाळची न्यूज पाहतोय की थर्ड वेव्ह जर कोरोनाचं आलं, डेल्टा व्हेरियंटमुळे केसेस वाढत आहेत आणि मग बंद करू. मग एपिडेमिक ॲक्ट जो आहे आपला तो लागू आहे की पूर्ण देशामध्ये एपिडेमिक लागू आहे. तर एपिडेमिक ॲक्ट लागू करताना तुम्हाला लाईव्हलीहूड जे आहे, म्हणजे आर्टिकलमध्ये आपल्या सेक्शन 21 कॉन्स्टिट्यूशनमध्ये मेन्शन आहे की लाईव्हलीहूड गेले नाही पाहिजे. मग एपिडेमिक ॲक्ट जेव्हा ब्रिटिशांच्या काळात सुद्धा लागू झालेला, तेव्हा लोकांचे जर ब्रिटिशांनी जर जेवणाचे प्रश्न सोडवलेले होते, कमी पडत होते लोकांना जेवण, ऑब्व्हियसली ते बाहेरचे होते, त्यांना पडलेली नव्हती, पण तुम्ही तर आमच्यातले आहात ना, मग तुम्ही लोकांपर्यंत जेवण पोचवताय का? मग ते जेवण द्यायला पाहिजे होते. आणि प्लस एपिडेमिक लागू आहे, तुम्ही कोरोनाचं हे कारण सांगता, मग तुम्ही हे वेगवेगळे प्रोजेक्ट्सचं उद्घाटन करता, तुम्ही कुठेतरी हे जाता आणि मग कुठेतरी आम्ही आंदोलन करणार या असे प्रश्न उपस्थित करता, तो कोरोनाचा तुम्ही बहाणा देता. आता सुद्धा जो 25 तारखेला आमच्या समाजाचे अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने जो मोर्चा काढलेला आहे, आता त्या मोर्चाला परमिशन देताना सुद्धा ते आहे की लगेच इकडे न्यूज येते की कोरोनाचा आहे आणि लोकांनी राजकीय वगैरे हे करू नका. मग तुम्ही बाजार कोरोना काळातच कसे तोडले, हा प्रश्न उद्भवतो ना. कोरोना काळात मग तुमचे बाजार तोडले जातात, कोरोना काळात तुमचे रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट चालू असतात, कोरोना काळातच तुमचा कोस्टल रोडचा प्रोजेक्ट चालू आहे, ज्याच्यावरती अजूनही म्हणजे कालच्या न्यूजमध्ये सुद्धा एक NGO आहे ज्यांनी परत पुन्हा हे केलं की NGT त्यांनी अपील केलेली आहे. अजून त्याचे एन्व्हायरमेंटल एक इम्पॅक्टचे आम्हाला रिपोर्ट्स आलेले नाही आहेत. मग हे कोरोना काळात तुम्ही बाकी सर्व करताय आणि मग हे करताय, मग कुठेतरी आम्हाला सुद्धा होतं की तुम्ही सुद्धा ते म्हणजे बोलतात ना आपण ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये गेलेला आहात का? मग हे प्रश्न आहेत. धन्यवाद भावेशजी, तुम्ही न्यूज डंकाच्या स्टुडिओमध्ये आलात आणि जो अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे, कोळी समाजाच्याच दृष्टीने नाही तर एकूणच सगळ्या इकोसिस्टमच्या दृष्टीने, कारण एका त्या व्यवसायावरती बऱ्याच लोकांचे म्हणजे अर्थकारण आपण ज्याला म्हणतो, खूप मोठं अर्थकारण आहे, तर ते अवलंबून आहे. तर बरोबर, हा धगधगता विषय आहे मुंबईसाठी पण आणि सगळ्यांसाठी पण. त्यासाठी तुम्ही इथे आलात, कोळी समाजाचं तुम्ही एक प्रतिनिधित्व करताय, तर तुमचा समाजही संघटित होऊ दे. हो. अशाच प्रकारचे आणि विविध विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर न्यूज डंकाच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. न्यूज डंकाचा अँड्रॉइड ॲप देखील आलेला आहे, तर गुगल प्ले स्टोअरवरती जाऊन ते नक्की डाउनलोड करा आणि न्यूज डंकाची वेबसाईट फॉलो करा. धन्यवाद.